काय जागेचं नाव काय? बाबूजा माल. जागेचं नाव तेवढं काय लक्षात राहणं झाले बघा. इकडे बघ की रे जरा. हो आता पाणी पण संपलंय. आई एका आम्ही 3-3 बाटल्या आणले. समोर आता मॅगीची पुढे फोडा लागले. चला सगळं कापून बिपून म्हणजे काय म्हणतात मसाला सगळा बाहेर काढलाय. ग्रीन मॅगी कॉम्बिनेशन मिक्स कॉम्बिनेशन करून कधी खाल्लाय काय? समोर बघू शकता कुत्रं कसलं डेंजर दिसायला लागले. ऍक्सेस ते काढले. आता सुटत जायचं ते म्हणजे कुठे इचलकरंजीला डायरेक्ट. भावांनो आता आम्ही आलोय चव्हाण टेकडीपाशी. तुम्हाला सांगतो पंढरपूरमधनं मी इकडं आलेलो आहे. 2 दिवस झाले येऊन तर प्लॅन काय फिक्स नव्हता. आता प्लॅन फिक्स झाला आहे. पाऊस पण पडायला लागला आहे. सगळं जायला लागले. आता आम्ही आलो आहे टेकडीपाशी आलो आहे. आता इथनं डायरेक्ट जाणार मॅगी बिगी खाणार सगळं. तिथनं तुम्हाला पण व्हिडिओ दाखवायला सुरू करणार. आता विषय काय झाला आहे माहिती आहे. आम्ही इथं पेट्रोल पंपापाशी आलो आहे. आता पेट्रोल टाकणार आणि ती जी लाकडे घेतलेत आम्ही त्या लाकडाची आता दोरी बघायला लागलो कुठं आहे काय. या साईडला तर काय गावत ना दोरी. पुढं आता बघायला जाऊन काय होते. नाहीतर मग डायरेक्ट तिकडे गेल्यावर असे लाकडं पडा. ओके भावांनो तर इथं बघा आता आम्ही आलो शेवटी. आणि पावसात आमचं काय सांगू. ह्यो तर पूर्ण भिजलाय कारण गाडी ह्यो चालवालता. ह्यो माझ्या मागं आणि मी माझी अर्धी पॅन्ट भिजले. वरनं अर्ध वाळचं अर्ध खालनं भिजलेलं आहे. आता समोर डोंगर दाखवू काय. ही बघा डोंगर. त्या डोंगरात जाऊन आम्ही मॅगी बिगी खाणार आहे. पुढं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. कुंभदमध्ये पोचलोय आम्ही. पुढं आता जाऊन फक्त मॅगी कशी बनवायची हे तुम्हाला शिकवतो. आम्ही आलेलो आहे बघा. तुम्हाला सांगतो इथं काय जागेचं नाव काय? बाबूजा माल. जागेचं नाव तेवढं काय लक्षात राहणं झालंय बघा. तेवढं समजून घ्या बाकीचं. आणि आम्ही काय केले आता इथं चुलबिल पेटवली सगळी केले. मॅगी बिगी बनवणार आहे. आणि हे बघा इथं असं आता पातेल्याला माती त्यानं लावणार आहे. आणि मग तिथनं आता मॅगी बनायला सुरू करणार आहे. टाइम स्लॅप व्हिडिओ लावतो. कसा होते काय होते बघा पुढं. घास घास इकडे बघ की रे जरा. भावांनो इथं बघू शकता आता मॅगी बिगी सगळे झालेलं आहे. आणि चूल पण पिटली. असली ओल्ली झाली आहेत सांगतो तुम्हाला. साकाड की बरोबर वाटणी राहायचं तो राहिल्यावर तवान बनवतो तोपर्यंत. ओके छोड तेवढाचा फोटो टाक. शेजारच्या साईडला म्हटला तरी बघा हे सगळं असं म्हणजे कसं आहे घाट टाईप आहे. घाट टाईप. आणि इकडं त्या साईडनं असे सगळे पाणी बिणी जाते. परत इकडनं पण पाणी त्यानं जाते. आणि समोर इथं बारकी मस्जिद आहे. या साईडला मस्जिद आहे बारकी. आणि रात्री म्हणजे कसं आहे आम्हाला 6च्या आतच इथनं हलायला लागल. नाहीतर परत कसं होतं इथनं बंदी त्यानं ठेवतात. आणि बंदी ठेवल्यानंतर मग आम्हाला काय इथनं हलता येत नाही. मग परत इथं ते जंगली प्राणी ते नसतात. त्यामुळं आम्हाला 6च्या आत इथनं निघायला पाहिजे. आत्ता वाजलेत 5 सव्वा 5 वाजलेत. 1 तास काय ते करायचं आणि परत इथनं निघायचं. समोर आता मॅगीची पुढे फोडा लागलेत. तेव्हा इथं बघू शकता तुम्ही. होय मसाला काय तेल नाही लागत. ओके तर भावांनो इथं आम्ही मसाला बिसाला सगळं कापून बिपून म्हणजे काय म्हणतात मसाला सगळा बाहेर काढलाय. यात मसाला टाकलाय. आता काय करायचं माहितीये अर्जुन मस्तपैकी आता हॅलो काय
सोडत्यात बघा. भावानो समोर बघू शकता कुत्रं कसलं डेंजर दिसायला लागले. कोल्ह्या टाईप कुत्रं दिसायला लागले. आता भावानो आता पाणी पण संपलंय. एका आम्ही 3 बाटल्या आणले, म्हणजे एक साधं म्हणजे आपल्या नदीचं पाणी आणले आणि एक बाटली प्युअर म्हणजे आपले फिल्टरच आणले. पाऊस असले या लागलाय आता. हे बघा आपली गाडी सगळे बाद झाले. बाद सोडा आता. हे राहू दे, काय कसं तर करून काय तर करून खायचंच आहे आपल्याला. अरे चव लागाय पाहिजे खायला. कुत्र्याला खायला घालले आम्ही. कुत्रं आता बघितलं तुम्हाला दाखवलं कसलं डेंजर होतं बघा. आता ते कुत्रे गेले. पाऊस बिऊस एकदम असं गरगरीत पडायला लागला. उगच पाणी टाकला बघा. जरा नुसतं मसाला लागतो केला ते हाय काय मसाला टाकले जे अशी चव झाली बघा. मी कधी केला की नाही घरात. शांत तोंड बंद करा तुम्ही. येताना विषय काय झाला, आम्ही येताना भजी ते आणले होते आणि आता मॅगी पण झाले, सगळं झाले. अर्जुन बघा कसं खायलाय. भजी मॅगी कॉम्बिनेशन, मिक्स कॉम्बिनेशन करून कधी खाल्लाय काय तुम्ही सांगा. आता यो खायला लागलाय. बघा इकडं बघा, दाखवा अर्जुन जरा. बघा भजी सांडते. भजीन मॅगीचं कॉम्बिनेशन दोन्ही करून खायला लागलाय. आता जरा भजी बिजी मॅगी ते खातो, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. फक्त बघा तुम्ही. मला एक ब्लॉगर दाखवू काय, आमच्यातला ब्लॉगर. त्या साईडला एक ब्लॉगर आहे, मी एक ब्लॉगर आहे. यो काय नाही, यो नुसतं आमच्या बरोबर काय नसते हे नुसतं कधी म्हणजे आमच्याबरोबर फिरायचं करायचं तसं. हो यो कुत्रं बघा, हे कुत्रं तुम्हाला दाखवलेलं. ब्लॉगर कसा आहे ब्लॉगर, याच्या यूट्यूबवरती आदित्य पाटील ब्लॉग्स म्हणून आहे. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. 40 काय तर सबस्क्रायबर असतील आणि आपलं किती 32 आहे. भावांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर तेवढं करा. कसं आहे पुढचे ब्लॉग अजून सोपे येतील. आता परत इथनं पंढरपुरात गेले, तिथलं पण ब्लॉग टाकायचंच आहे. येताना आम्ही पिलटा आणलं त्या भजीसाठी. प्लेटचं काय झाले बघा. त्यापेक्षा कागद आणलं असतं तर परवडलं असतं, नाही प्लास्टिकवर खाल्लं असतं परवडलं असतं. आणि तिथं कसं मॅगी पार्टी सुरू आहे बघा तुम्ही नुसता. वाजा लागली रे. मॅगी कशी लागली तुम्हाला काय जरा इंटरव्यू. मैगी अभी गरम गरम है, बहुत मजा आ रहा है. दिल गार्डन हो रहा है यहाँ पे. तर आदित्य भाई तुम्हाला कशी वाटली मॅगी खाऊन, काय वाटली. मॅगी तर शेवट झाल्या. फक्त जरा प्लॅनिंग आमचं चुकलं आणि पावसाने एक जरा लईच मोठा गोळ केलाय. पावसात बसून खायला लागलोय. विषय इकडं आमचा माणूस कसला खायला आलाय. विषय हार्ड करायला. प्लेटांचा तर काय विषय संपलाय. तर मॅगी एक नंबर झाल्या. मौसम बड़ा अच्छा है, आप देख सकते हो. पूरे पहाड़ के ऊपर पूरे चारों तरफ बारिश ही बारिश, और बारिश में बैठ के पकोड़े और मैगी खाने का प्लान बना है. इधर अभी है तो चूल्हा भी बुझने को आया है बारिश के पानी से. खाने में मैगी एक नंबर बना है. दिल गार्डन. हमारा प्लान अलग था, हो गया कुछ, करने वाली थी कुछ और हो गया कुछ. काय पाऊस आता बी कंटिन्यू पाऊस सुरू आहे बघा. इथं तुम्हाला दाखवतो. आता हे सगळं पातेल्यात बी पाणी पडायला लागले, सगळं व्हायला लागले. इथं आमची ॲक्सेस पण भिजायला लागली. आता समोरची वाट बघा नुसतं कशी आहे तुम्ही. ये धुआं आपको बता सकता है कि इधर कितना ठंड और ये गर्म है. ये इथं बघितलं पूर्ण होडी विडी सगळी भिजली. हे बघा टोपी बी सगळी आता खाली गेली. आता काय करायचं, आता आम्ही जाणार आहे करणार. इथलं आमचं झाले सगळं. चुलबिल सगळे आम्ही विजवले केले. एकदा नक्कीच विजिट करा. इथं बाबूजी माल म्हणून आहे, हातकणंगड्यापाशीच आहे, म्हणजे हातकणंगड्यामध्येच आहे. रामलिंग मंदिर कशापाशी येते रे. रामलिंग मंदिराच्या कोणीकडे येते जरा 1 मिनिट. इथं व्हिडिओ सगळं सुरू आहे. त्यानं रामलिंगच्या कुठे येते. अरे मागणं तिथनं खाली आलोय. खाली आल्यावर तुम्ही बघू शकता. आता ही जी पावसाची इथनं पाणी यायला लागले की नाही, ते पाणी जे इथं पूर्ण असं तळं बनते. त्या साईडला बघितलं प्लास्टिक बिस्टिक सगळं घाण कचरा असलेच टाकलेला आहे. आणि ते सगळं प्लास्टिक त्यातच गेलं आहे. म्हणजे कसं आहे आता इथं कुत्रे बित्रे असते मग करते, त्यामुळं मग आता कसं आहे त्यांना पण ते घाण पाणीच प्यायला लागते, करायला लागते. तर जरा म्हणजे इथं कसं आहे येऊन जरा कोणतं काय तर करून म्हणजे जावं. सांगण्याचा उद्देश काय आहे, ते पाणी फक्त इथलं स्वच्छ व्हायला पाहिजे. आता आम्ही काय जर जाताना सगळं म्हणजे प्लास्टिक बिस्टिक सगळं स्वच्छतेने केले जाताना, पण बाकीचं कुठलं काय करू शकत नाही. कारण आता 6 वाजायला आलेत आणि इथनं आम्हाला जायचं पण घाई पडली आहे लवकर.
आता या साईडला बघू शकता ॲक्सेस तेन काढले. आता सुटत जायचं ते म्हणजे कुठं इचलकरंजीला डायरेक्ट. जाताना मध्ये वाटेत थांबणारच आहे, तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओतून करून दाखवणार आहे. शेवटपर्यंत राहा आता. ओके तर भावांनो, आता आम्ही तिथलं ते लोकेशन सोडले आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. या साईडला बघू शकता व्हिडिओ शूटिंग ते सुरू आहे. जाताना काय झाले माहितीये काय, या साईडला तुम्ही बघू शकताय हे असं डोंगर पूर्ण वर जाते वरच्या साईडला. आपण जातील काय आपण चाललोय आणि म्हणजे तू गाडीवरून तिथं लावतोस कॅमेरा, आपण येते ती कसं लावतोस? म्हणजे तिथं ठेवायचं जाऊन कॅमेरा. तुझा ठेव जा बघू दे स्टँडिंग करून मोबाईल फीचर करणार करत हा स्टँडिंग करून ठेव, आपण तिघ जण जायचं तुझं. भावना काय करायचं माहितीये काय, आता हे जाताना फक्त व्हिडिओ करायचा आहे, शूट करायचा आहे. आता तुम्हाला पुढं सांगतो काय कसं काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे, तर फक्त बघा तेवढं. लाइक शेयर कमेंट करें जरूर करें. तब तक के लिए मिलते हैं अगले नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. आता 7 वाजलेत, 6:15 वाजलेत. आता जायचा वेळ झालाय. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर आम्ही जायच्या वेळी म्हणजे तिकडं जायच्या वेळी एवढा पाऊस नव्हता काय. तिथे गेल्यावर एवढा पाऊस यायला लागला की सगळं आमच्या मॅगी बिगीमध्ये सगळा पाऊस झाला. यांना विचारा नुसता, यांचा रिव्ह्यू घेतो. पाऊस पाणी कसं झालं फक्त एवढं सांगा तुम्ही. त्यात मॅगी मध्ये पाणी आल्यामुळे मिठाची चव सगळी गेलेली, तर मॅगी भारी झालेली. अर्जुनचा काय रिव्ह्यू याला विचारूया. मॅगी यो गडी तर मॅगी मध्ये भजी घालून खायला लागलाय. आता काय बोंबलायचं, असलं कॉम्बिनेशन फक्त योच करू शकतोय. आणि आता काय म्हणा लागलाय, लवकर घरी चल म्हणा लागलाय. अंधार पण होत आलाय. व्हिडिओ जर आवडला असेल शेवटपर्यंत तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करून जावा भावांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.